अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसगाव कसबा पोलिसांनी एका अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। 27 जून रोजी शिरसगाव कसबा पोलिसांना त्यांच्या हद्दीतील एका शेतात एक्का बादशाह नावाचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता काही लोक जुगार खेळताना आढळले। पोलिसांना पाहून जुगार खेळणारे काही लोक पळून गेले, मात्र पोलिसांनी 3 संशयित इसमांना घटनास्थळी ताब्यात घेतले। पळून गेलेल्या 6 संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत। या कारवाईत पोलिसांनी 52 तासाचे पत्ते, रोख रक्कम, 2 मोबाईल आणि 3 मोटरसायकल असा एकूण 1,16,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 311/2026 नुसार महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।